तर आवरलं होतं माझं सगळं काम आणि आता मी निघालेली होती वावरात जायला आणि माझ्याबरोबर भाऊ पण येतोय। भाऊ कुठे गेला? भाऊ पण येतोय। तर आता आम्ही चाललोय वावरामध्ये। वावरात होतं मला काम थोडंसं आज, त्यामुळे मला जायचं होतं वावरामध्ये आणि ऊनही होतं आज, बरंच ऊन होतं। काल पाऊस पडून गेला, बरा म्हणजे जास्तच पडला नाही, थोडाच पडला आणि म्हटलं चला आता वावरातले काम आहे ते हळूहळू मिटवावं लागेल, कारण पेरणी पण जवळ आलेली आहे आणि पेरण्यासाठी वावर मस्त मोकळे आणि भुसभुशीत करून ठेवावं लागेल। जे तण आहे ते पण काढून घ्यावं लागेल, म्हणजे आपले जे मकईचं पीक आहे, मकई पेरणार आहे ते आपलं चांगल्या प्रकारे येऊन जाईल। आणि इथं साहेबांचं चालू होतं नागराईचं काम, नाही नागरून झालेलं आहे, वखरता येते। तर मी नुकतीच वावरात गेलेली होती आणि तेवढ्यात आलेले होते मामा आणि माझे लहान दीर। मामा म्हणजे माझे लहान सासरे आणि ते घ्यायला आलेले होते आपल्याकडे लोणच्यासाठी कैरी। मग मी परत वावरातून घरी आले आणि त्यांना पाणी दिलं आणि साहेबांनी त्यांचं ट्रॅक्टरचं काम स्टॉप केलं, कारण मामा ते आलेले होते आणि त्यांना पाहिजे होती लोणच्यासाठी कैरी। आणि हे बघा साहेब पूर्ण घामाने ओले चिंब झालेले होते, कारण ऊन पण होतं आणि गरमही तेवढंच होत होतं, कारण जमिनीतूनही उष्णता निघत होती आणि वरतूनही ऊन पडलेलं होतं, म्हणून ते पूर्ण घामाने भरलेले होते। मग मी त्यांना पाणी वगैरे देऊन लगेच केला चहा आणि चहा वगैरे दिला आणि गावातनं 2 मुलं बोलवलेली होती कैरी उतरवण्यासाठी, त्यांच्याकडनं कैरी वगैरे उतरवून घेतली आणि साहेबांनी ती मोजून मामान त्यांना भरून दिली। आणि तेवढ्यात बघा ऊन पडलेलं होतं आणि 5 मिनिटामध्ये असं वातावरण तयार होऊन आलं बघा, इतका जोराचा पाऊस येत होता आणि वरती पूर्ण काळे ढग आलेले होते। मग साहेबांनी घाईघाई ट्रॅक्टर पण वरती काढून आणलं आणि हे बघा पाऊसच पाऊस झालेला होता आणि मग काय याच्यामध्ये बघा आमचं काम पण स्टॉप होऊन गेलं। तर आज बरीच कामं करायचं ठरलेलं होतं आणि तसं नियोजनही होतं, पण ऐन वेळेस बघा, म्हणजे दिवस तर पावसाचेच आहे, नक्की पाऊसच येईल आणि ऐन वेळेस पाऊस आल्यामुळे बघा सगळे नाही का कामांचा खोळंबा होऊन गेला आणि जे काम करायचं होतं तेही राहून गेलं। जसं की त्यांचं वखरायचं काम चालू होतं ट्रॅक्टर, बघा 5च मिनिटं झाले पावसाला येऊन आणि किती पाणी तुंबलंय वावरामध्ये आणि लगेच असं पूर्ण कामांचा खोळंबा होऊन गेला, त्याच्यामुळे कामही जमले नाही आज करायला आणि बघा 5 मिनिटात पाणी करून दिलं। पण नक्की आता पावसाचे दिवस आहे आणि पाऊस जर नक्की चांगला झाला तर शेतकरी राजा नक्की प्रसन्न होईल आणि ऐन आता आहे आपले पैरायचे दिवस, तर नक्कीच आमची पैर पण छान होऊन जाईल आणि तण तर उगतच राहील, पण हे तण जे मोकळं जर झालं असतं तर आम्हाला थोडं बरं झालं असतं, म्हणजे जे पीक आहे ते आपलं व्यवस्थित येतं, त्याच्यामुळे वखरायचं काम चालू होतं। त्यांचे फक्त 2च वावरं वखरून झाले होते, पाण्यामुळे राहून गेलं त्यांचं वखरायचं आणि आता लगेच याला वल आली की आपल्याला लगेच दाणे पैरायचे इथं। पण ठीक आहे, पाऊस आला तर चांगलीच गोष्ट आहे आमच्यासाठी, कारण शेतकऱ्यांना जी जून लागल्यानंतर ज्या गोष्टीची वाट बघतो तो आहे पावसाळा आणि ह्या वर्षी तरी नक्की लवकर सुरू झालेला आहे पाऊस आणि आमची जर पेरणी नक्कीच देवाच्या कृपेने लवकर होऊन जाईल तर चांगलंच होऊन जाईल। पण आत्ताचा जो आहे तो कामाचा पूर्ण खोळंबा उडून गेलेला आहे। ठीक आहे, आता असेच पावसाचे दिवस तर असेच जात राहतील, असंच नियोजन करून कामही करावं लागेल। तर नक्की माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून सांगा आणि माझे असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। थँक्यू।